नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण 6 वाजून गेलेले असतात, त्यामुळं प्रियाला काही अटक होत नाही. मग अर्जुन 2 हवालदारांना प्रियासोबत तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी प्रियाला अटक होणार असते. पण त्याच वेळी प्रियाने आता नवा डाव आखलेला आहे आणि तो म्हणजे प्रिया पळून जायला निघालेली असते. प्रियाने ठरवलेलं असतं, काही करून या सगळ्यातून मला बाहेर पडायचंय, या सगळ्यातून मला सुटायचं आहे आणि म्हणूनच प्रिया पळून जात असते. आणि त्याच वेळी आता इकडे आनंदीने प्रियाला पाहिलेलं असतं. आनंदी सायलीला फोन करते. सायली आणि अर्जुन दोघंही विचारच करत असतात की काय झालं असेल, नक्की गोष्टी काय झाल्या असतील, कुठं असेल, प्रियाचा पुढचा डाव काय असेल, कशासाठी ते स्लो पॉइझनचं प्रिस्क्रिप्शन तिनं घेतलं होतं, कोणाला देणार असेल ते, असे अनेक प्रश्न सायली आणि अर्जुनच्या डोक्यात असतात. आणि नेमकं त्याच वेळेस सायली आणि अर्जुनला आनंदीचा फोन येतो आणि आनंदी सांगू लागते की अगं सायली ताई, असं असं मी पाहिलेलं आहे आणि मला ना खात्री आहे ती प्रियाच होती. मग आनंदी म्हणते नक्की. आनंदीला सायली आणि अर्जुन विचारतात की नक्की तू कुठं पाहिलंय हे सगळं. तेव्हा मात्र आनंदी म्हणत असते की मी ना कदाचित मला असं वाटतंय की मी ते आश्रम असावं असं मला वाटतंय, असं सांगितलं जातं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की कुठे? आनंदी तुला सांगता येईल का? तेव्हा आनंदी म्हणते तिथे एक ना भजी आणि वडापावची गाडी होती. तेवढ्यातच एक व्यक्ती येतो आणि आनंदी विचारते की आत्ता कुठे आहोत आपण, म्हणजे मला तुम्ही सांगू शकाल का? असं म्हटल्यानंतर ती व्यक्ती सांगते की एक वृद्धाश्रम आहे इथं आणि वृद्धाश्रमाच्या जवळ आहे. मग आता आनंदीने सांगितले की तिने वृद्धाश्रमाच्या जवळ आहे. त्या वृद्धाश्रमाकडे जाताना एक मंदिर लागतं आणि त्याचबरोबर वृद्धाश्रमाच्या जवळच एक वडापावची गाडी आहे. या सगळ्या गोष्टी आता आनंदी सांगत असते. सायली आणि अर्जुन याच्यावरून आता अंदाज लावत असतात की नक्की काय झालेलं असेल, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या असतील आणि कुठे असेल. मग आता सायली म्हणते की याच्यावर एकच उपाय आहे की हिला शोधणं म्हणजे साधी गोष्ट नाही, तर हिला शोधायचं असेल तर आपल्याला वेगळा उपाय काढावा लागणार आहे. हा विचार सायली आणि अर्जुन या दोघांच्याही डोक्यात असतो. तेव्हा सायली विचार करू लागते. पण आनंदीने दिलेल्या या माहितीमुळे सायली आणि अर्जुनला खूप मोठा फायदा झालेला असतो. सायली आनंदीला म्हणते की कोणी डोळस व्यक्तीही करू शकणार नाही एवढं महत्वाचं काम आनंदी तू केलंय. आम्ही त्याच गोष्टीचा शोध घेत होतो आणि तुझा फोन आला आणि आमचा शोध थांबला, कारण आम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. अर्जुन म्हणत असतो पण नक्की कुठं गेली असेल ती, अशी कोणती जागा आहे की तिथं ती लपायला गेली असेल किंवा काय, नक्की कुठे घेऊन गेली ती सदा मैनाला, हा प्रश्न डोक्यात सुरू असतो. कोणता वृद्धाश्रम असेल? तेव्हा सायली म्हणते या गोष्टीचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकते. आणि मग सायलीने आता नंदिनीला फोन केलेला असतो. नंदिनी म्हणते अगं बोल ना सायली, काय झालं? तेव्हा सायली म्हणते अगं एक काम होतं, एक वृद्धाश्रम आहे आणि तिथं प्रिया सदा आणि मैनाला घेऊन गेलेली आहे. तर आम्हाला असं वाटतंय की तू त्या व्यक्तीला शोधण्यासाठी, म्हणजेच प्रियाला शोधण्यासाठी आमची मदत करावी. हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते की अगं हो बरोबर आहे, आत्ताच आमच्या आश्रमात एक केस आली होती अशा पद्धतीची आणि ते स्लो पॉइझन तो मुलगा त्यांना देत होता. काही सांगता येत नाही ग, कोणाचं काय, कसे असतील, कसे रिॲक्ट होतील लोक, कोणाचं काहीच कळेना झालंय, असं नंदिनी सांगत असते. तेव्हा सायली म्हणत असते हो तेच ना, आता पण बघितलं ना हिने अशा पद्धतीने घेऊन गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते काळजी करू नको, माझ्यासाठी काय अवघड नाहीये, मी शोधते तिला आणि बघते पुढं, ती तिथं त्या आश्रमात पोहोचण्याआधी मी तिथं पोहोचलेली असेल हे बघ, आणि मी त्यांच्या जीवाला काही होऊ देणार नाही, असा शब्द आता नंदिनीने दिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी सांगते की काहीच काळजी करू नको. सायली आणि अर्जुन विचार करत असतात. नंदिनी म्हणते की मी तुम्हाला कळवते. आता सदा आणि मैना इथे त्या वृद्धाश्रममध्ये आलेले असतात. त्यांच्या दोघांच्याही डोक्यात त्याच गोष्टी सुरू आहेत की कारण त्या माणसाने तर सांगितलेलं होतं की तिथं आल्यानंतर अर्जुन आणि सायलीचा फोन येणार आहे. मग फोन का आलेला नाहीये, नक्की काय झालं असेल, हा विचार त्या सदा आणि मैनाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र सदा आणि मैना म्हणत असतात की नाही, नक्कीच काहीतरी मला गोंधळ वाटतोय. तेवढ्यात त्या वृद्धाश्रममधल्या एक मावशी येतात आणि त्याच सांगू लागतात की हे बघा, आत्ता थोड्याच वेळात तुमचं चेकअप करण्यासाठी एक डॉक्टर येतील, कारण आश्रमात कोणीही नवीन आलं तर त्याचं चेकअप हे केलं जातं आणि तुमचंही चेकअप करायचं आहे, त्यासाठी डॉक्टर येतील. तुमची पण पहिली काही औषधं असतील तर ती औषधं तुम्ही घेऊन तयार राहा. आता सदा आणि मैना दोघंही विचार करत असतात. मैना म्हणत असते अहो काय गरज काय आहे, मागे यांना थोडा त्रास झाला होता, त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच नाही झालेलं, उगीच कशाला औषधं. तेव्हा त्या मॅडम सांगू लागतात की नाही, हा रूल आहे आश्रमाचा आणि इथं कोणीही नवीन आलं तरीही त्याचं चेकअप केलं जातं.
आता डॉक्टर बनून तो किडनॅपर आणि त्याचबरोबर नर्स बनून प्रिया आलेली असते आणि मग ते सांगू लागतात की ते बघा आले डॉक्टर, तुमचं चेकअप करते. असं सांगितल्यानंतर मैना मात्र पाहत असते. मैना म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय चाललंय ना ते मला काहीतरी वेगळं वाटतंय. आणि ती वारंवार प्रियाकडे पाहू लागते, कारण प्रियाकडे पाहिल्यानंतर तिला एकच गोष्ट लक्षात येत असते आणि ती म्हणजे प्रिया जी आहे ती ओळखीची दिसत असते. दोघांचंही चेकअप सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर सदा आणि मैना दोघंही पाहत असतात. प्रिया म्हणत असते चालेल चालेल, चला काही तास उरलेत फक्त तुमच्याकडे, घ्या मजा मारून, काय घ्यायची ती. कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरीही तुम्ही याच्यामधून सुटणार नाही हे मला माहिती आहे. इकडे सायली म्हणत असते की अजून का प्रिया फोन आलेला नाहीये नंदिनीचा, मला ना कळतच नाहीये नक्की काय झालं असेल, सगळं ठीक असेल ना, मी एकदा कॉल करून बघू का. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे एकदा बघ. मग आता ती नंदिनीला कॉल लावते. नंदिनी कॉल रिसीव्ह करते. नंदिनी म्हणते हो मला समजले ते आश्रम कुठं आहे ते, आणि आता थोड्या वेळातच मी तिकडे पोहोचते. नंदिनीने त्या आश्रमाचा शोध लावलेला असतो आणि नंदिनी जायला निघालेली असते. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन म्हणत असतात की खरंच नंदिनी तुझी खूप मदत झालेली आहे. अगं एवढ्या चांगल्या पद्धतीनं हे सगळं करणं, प्रियाच्या बाबतीतली माहिती आणि तिला शोधणं, ही गोष्ट सोपी नव्हती असं सायली सांगत असते. त्याचवेळी अर्जुन आणि सायली आता विचार करत बसतात. नंदिनी म्हणते मी तिथे एकदा पोचली आणि त्यांना दोघांना तेथून सुखरूप सोडवलं की मी तुला कॉल करेल, असं सायलीला नंदिनीनं सांगितलेलं असतं. इकडे आता आश्रमामध्ये ते डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर सांगू लागतात की हे बघा तुमचं चेकअप तर आम्ही केलेलं आहे, तुमचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आता तुम्हाला इंजेक्शन देणं गरजेचं आहे. त्यावेळेस मैना मात्र म्हणत असते की कसलं इंजेक्शन, नको आम्हाला इंजेक्शन वगैरे काही. परंतु ते ऐकायलाच तयार नसतात. डॉक्टर म्हणत असतात की नाही तुम्हाला इंजेक्शन घ्यावेच लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला तरतरी येणार नाही. हा या आश्रमाचा रूल आहे, इथले लोक व्यवस्थित राहिली पाहिजेत, त्यांची तब्येत नीट असली पाहिजे, असं तो जो डॉक्टर आहे तो सांगत असतो. आणि मैना मात्र म्हणत असते डॉक्टर साहेब मला एक विचारायचं होतं तुम्हाला, तुमच्याबरोबर ही जी मुलगी आहे त्या मुलीला ना मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय हो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्या मुलीला मी एकदा पाहिलेलं आहे का, माझ्या ओळखीतली आहे ती, एकदा मास्क काढून दाखव का पोरे तुझ्या चेहऱ्यावरचा, असं मैना म्हणते. आणि नेमकं त्याच वेळेस प्रियाने तिथून कल्टी मारलेली आहे. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही विचार करत आहेत की काय झालं असेल, नक्की गोष्टी कशा घडल्या असतील आणि नंदिनी पोहोचली असेल का. अर्जुन म्हणतो की हे बघ सायली, आता वाट बघू नकोस, थांब थोडं वेट कर, कारण लगेच कॉल करायची घाई करायची गरज नाही. अगं ती काम करायला गेली आणि तिला पत्ता मिळालाय ना, उगीच आपला डिस्टर्बन्स नको तिथं, तुला माहिती आहे ना ते काम करणं काही साधी गोष्ट नाहीये, असं नंदिनीला सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे प्रिया तिथं असते, इंजेक्शन देत असते आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं आणि ते म्हणजेच की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा नंदिनी तिथे येते आणि म्हणते कसलं इंजेक्शन आहे, आणि तोंडावरचा मास्क काढते आणि प्रियाचं तोंड फोडते. आणि त्याच वेळेस इकडे तेव्हा सदा आणि मैना दोघंही पाहत राहतात. म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की हा सगळा गोंधळ काय झालेला आहे. आणि त्याचबरोबर नंदिनीनं ते जे पॉयझन आहे ते हातात घेतलेलं आहे आणि ती म्हणते बघितलं का, हे इंजेक्शन नाहीये कोणतं हिमोग्लोबिनचं किंवा कशाचं, हे एक पॉयझन आहे आणि हे पॉयझन ती तुम्हाला देत होती. तेव्हा तो डॉक्टर असतो तोही कुठराड असतो आणि नंदिनी म्हणते काळजी करू नकोस, मी पोलिसांना ऑलरेडी घेऊन आलेले आहे आणि पोलीस इथं आलेले आहेत, त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. त्यावेळेस सदा आणि मैना दोघंही म्हणू लागतात की बबली तुला लाज वाटली नाहीये, स्वतःच्या आईबापाच्या जीवावर उठलीस तू, कळतंय का तुला काय केलंस तू, असं म्हणत ते दोघंही ओरडायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते मी काही केलेलं नाहीये, हे सगळं ह्या डॉक्टरने केलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते डॉक्टरनं केलंय का. डॉक्टर तिकडून म्हणत असतो की हे सगळं मी काही केलेलं नाहीये, हे सगळं ह्या मॅडमनीच मला करायला लावलेलं आहे, असं डॉक्टर सुद्धा ठणकावून सांगत असतो. तेव्हा नंदिनीने प्रियाचा हात पकडलेला असतो आणि डॉक्टरवरच प्रिया ओरडत असते. नंदिनी म्हणते हे बघ कुणी केलंय ते मला चांगलं माहिती आहे, आत्ताच्या आता तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे, जरा लाजायला शिक, एवढा पण क्रूरपणा करू नकोस, असं म्हणत नंदिनीने सनसनीत अशी प्रियाच्या कानाखाली लगावलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की लायकीत राहा जरा. त्याच वेळेस मैना तिथे येते आणि मैना म्हणते पोटची पोरगी, खरंच ना मला ना पश्चाताप होतो, तुझ्यासारख्या मुलीला मी जन्माला का घातलेला आहे, असं म्हणत मैनाने तिच्या कानाखाली लगावलेली असते. तेवढ्यातच इन्स्पेक्टर आलेले असतात आणि मग इन्स्पेक्टरला नंदिनी सांगते की घेऊन जाईला.
तेव्हा मात्र इन्स्पेक्टर म्हणत असतात की आत्ता 6 वाजलेत, आम्ही यांना अरेस्ट करू शकत नाही, तुम्हाला मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागेल. मग अर्जुनला फोन केला जातो, अर्जुनला या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. अर्जुन म्हणतो की मला 5 मिनिटं दे. मग नंदिनी म्हणते की ठीक आहे. आणि मग नंदिनी आता अर्जुनला 5 मिनिटं देते. परंतु आता अर्जुनलाही कळतं की याचा काहीच उपयोग होत नाहीये. अर्जुनने स्पेशल परमिशन काढलेली असते आणि पुन्हा फोन करतो आणि सांगतो की सदा महिन्याच्या जवळ 2 हवालदार ठेवा आणि प्रियाला तुम्ही उद्या अरेस्ट करा, असं सगळं सांगितलं जातं. नंदिनीचे आभार मानत आहे, कारण अगदी योग्य वेळेला जाऊन तिने सदा आणि मैना यांचा जीव वाचवलेला आहे. एवढंच नव्हे तर प्रियाला अगदी रंगे हात पकडलेला आहे. तेव्हा अर्जुन सांगतो, आत्ता प्रियाला लगेच अटक करणं शक्य होणार नाही, काही टेक्निकल गोष्टी आहेत, त्यामुळं फक्त पोलिसांना सांगा की तिला पकडून ठेवायला आणि तिच्यावर लक्ष ठेवायला. सदा आणि मैना यांना पोलीस प्रोटेक्शनसुद्धा द्यायला मी त्यांना सांगतो, जेणेकरून त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होणार नाही. आता त्यांच्या जीवाला जपणं ही आपली जबाबदारी आहे, असं तो फोनवरून बोलत असतो. सदा आणि मैना खरं तर नंदिनीचे हात जोडून आभार मानत असतात, कारण त्यांच्या पोटची पोरगीच आज त्यांच्या जीवावर उठली होती आणि जर का नंदिनी आली नसती तर तिने यांचा खेळ खलासच केलेला होता. म्हणून ते दोघीही नंदिनीचे आभार मानतात आणि म्हणतात की खरंच तुम्ही आलात म्हणून आम्ही आज जिवंत आहोत. या सगळ्यामुळे प्रिया मात्र भलतीच त्रासलेली आहे. प्रिया नंदिनीला म्हणते, तू या सगळ्यामध्ये पडण्याची काहीच गरज नव्हती. नंदिनी म्हणते, तुझ्यासारख्या लोकांना मी चांगलं ओळखते, तू ना तुझ्या आईवडिलांची सुद्धा होऊ शकलेली नाही आहेस, तर या जगात तू कोणाचीच होऊ शकत नाही, असं ती बोलत असते. तेव्हा आनंदीचा फोन आलेला आहे आणि आनंदी नंदिनीला म्हणते, आत्ताच मला कळलं की प्रियाने जे काय कांड केलेलं आहे ते, मला असं वाटतं की माझ्यातर्फे तिच्या एका कानाखाली सनसनीत दिली पाहिजेस. तेव्हा नंदिनी म्हणते, काहीच काळजी करू नको, तू जे सांगितलंय ना ते मी लगेच अंमलात आणते. असं म्हणून नंदिनी लगेच प्रियाच्या समोर जाते आणि तिच्या सनसनीत मुस्काळात ठेवून देते आणि म्हणते की ही थोबाडीत माझ्याकडून नाही बरं का, ही थोबाडीत आनंदीकडून तुझ्यासाठी आहे. प्रियाचं पार खेळणं करून टाकलेलं आहे. प्रत्येकाने आता प्रियाच्या चांगल्याच मुस्काळात ठेवून दिलेल्या आहेत आणि नंदिनी सांगते, आज तुला फक्त जेलमध्ये टाकता येणार नाही म्हणून मी शांत बसलेले आहे, पण पोलीस तुला घेऊन जाणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेव आणि तुझ्यावर नजर ठेवणार आहेत. त्यामुळं तू कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न करू नको आणि तू प्रयत्न केलास तरी तो आता सफल होणार नाही, असं म्हणून तिने प्रियाची गच्छंती केलेली आहे. आता पोलीस प्रियाला घेऊन इकडे म्हणजे सायली आणि अर्जुन यांच्या घरी आलेले आहेत. तेव्हा प्रताप तर चिडतो आणि म्हणतो, ही पिढा परत कशाला आमच्या घरी आणलेली आहे, काय गरज आहे हिला इथं आणायची, तिला तसंच तिकडं जेलमध्ये घेऊन जा. प्रिया आता एक शब्द देखील बोलत नाहीये. प्रताप भलताच चिडलेला आहे, कारण त्याला असं वाटतंय या प्रियाने अख्ख्या समाजात आपली अब्रू घालवलेली आहे. हिच्यासारखी खोटारडी मुलगी कुठेसुद्धा बघायला मिळालेली नाही. तर अश्विनसुद्धा चिडलेला आहे आणि पोलिसांना म्हणतोय, अहो हिचं तोंड बघायची माझी इच्छा राहिलेली नाही, तुम्ही काही करा आणि माझ्यासमोरून हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा, तुमच्या तिकडे पोलीस स्टेशनमध्ये जे जेल आहे ना त्या जेलमध्ये तिला टाकून द्या, असं तो पोलिसांना सांगतोय. तेव्हा अर्जुन सांगतो की आत्ता लगेच तिला जेलमध्ये टाकता येणार नाही, काही टेक्निकल अडचणी आहेत, त्यामुळं तिला इथं आणलेलं आहे. आज हिला रात्रभर आपल्या इथे नजर कैदेत ठेवायचं आहे. पोलीस तिच्यावर नजर ठेवून राहणार आहेत, ती काय करते आणि कसं करते आणि कुठं पळून जाते का तेच मला पण बघायचं आहे, असं अर्जुन म्हणतो. तर सायली सांगते की प्रिया, तुला मी म्हणत होते ना एके दिवशी तुझा पापाचा घडा भरणार आहे आणि तो तुझा शेवट असणार आहे, तर आता तुझा शेवट जवळ आलेला आहे, कारण तुझा पापाचा घडा आता काठोकाठ भरलेला आहे. आता तुला काय करायचं आहे ना ते करून घे, आता तुझा शेवटच जवळ आला आहे. तेव्हा प्रिया सर्वांना हात जोडते आणि म्हणते, अहो मी तुमच्या घरातली सदस्य आहे ना, काही जरी झालं तरी सदस्यांना असं पोलिसांच्या ताब्यात कोण देतं का. तेव्हा सर्वजण म्हणतात की तू आमच्या घरातली सदस्य राहिलेलीच नाही आहेस, तू पार घराचे अब्रू घालवलेले आहेस, त्यामुळे आता तुझी जागा ही घरात नसून पोलिसांच्या जेलमध्येच आहे आणि तू तिथंच जाणं गरजेचं आहे. प्रियाला कळले की आता तिची मदत कोणीच करणार नाही, तिला जेलमध्ये
जावंच लागणार आहे. इकडे संतोषनं ठरवलेलं आहे की आता त्याचा जबाब बदलणं गरजेचं आहे. कारण त्याला समजलंय की त्याच्या बायकोच्या जीवावर प्रिया उठली होती, की ज्या प्रियाचा आळ त्याने स्वतःच्या डोक्यावर घेऊन प्रियाला वाचवण्याचा प्रयत्न केला, तीच प्रिया आता या दोघांना संपवण्याचा प्रयत्न करते. हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा तेव्हा त्याने पोलिसांना बोलवून घेतलेलं आहे आणि मला माझा जबाब बदलायचा आहे, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. हे ऐकल्यावर पोलिसांना देखील आनंद झालेला आहे आणि लगेच त्या PSI साहेबांनी अर्जुनला फोन केलेला आहे. कारण संतोष आपला जबाब बदलणार आहे, म्हणजेच तो प्रियाच्या विरोधात बोलणार आहे, हे आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं. कारण त्यांना माहिती आहे की या सगळ्याचा मुख्य सूत्रधार ही प्रियाच आहे. पण प्रियाच्या विरोधात त्यांना एकही पुरावा आत्तापर्यंत मिळत नव्हता. पण आता संतोष स्वतःच तिच्या विरोधात पुरावा देणार आहे, तिच्या विरोधात साक्ष देणार आहे. तिने स्वतः खून करून तो संतोषवर ढकलला होता. आता संतोष सांगतोय की तो खून मी केलेला नाही, तर तो खून प्रियानं केलेला आहे आणि हे सगळं सांगण्यासाठी पोलिसांनी अर्जुनला फोन केलेला आहे. इकडे प्रिया तिच्या रूममध्ये आहे. आता काय करावं हा मोठा प्रश्न तिच्यापुढे पडलेला आहे. बाहेर पोलीस आहेत. आज जर का आपण या घरातून पळून गेलो नाही तर पुन्हा एकदा आपल्याला जन्मठेप होणार आणि आपल्याला जेलमध्ये सडत राहावं लागणार. आता पळून जाणं गरजेचं आहे. तिला एक एक प्रसंग आठवतोय की कशा प्रकारे सायलीच्या वेगवेगळ्या मैत्रिणींनी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अडवलं आणि आपल्या मुस्कानात ठेवून दिलेल्या आहेत. आता मात्र आपण इथून निघणंच गरजेचं आहे. आता जावं कुठं हा मोठा तिच्यापुढं प्रश्न आहे. कारण सदा आणि मैना यांच्या जीवावर उठून तिने त्यांच्यासुद्धा घराचे दरवाजे स्वतःसाठी कायमचे बंद करून टाकलेले आहेत. पण इथून बाहेर पडणं गरजेचंच आहे. जर का मी तर राहिले तर माझं काय खरं नाही आहे, असा विचार प्रिया करत बसलेले आहे. इकडे सायली आणि विमल दोघेही पूर्णाजीची रूम साफ करत आहेत. कारण आता पूर्णाजी येणार आहेत आणि त्या गोष्टीमुळे त्या दोघी आनंदी आहेत. आपल्याला ही रूम अगदी व्यवस्थित स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण त्यांना जराही धूळ जमत नाही. जर का त्यांनी बघितलं ना किती धूळ आहे किंवा थोडे जरी अस्वच्छ राहिलं ना तर आपलं काही खरं नाही आहे, अशी बातचीत त्या दोघींमध्ये चाललेली आहे. आणि लवकरात लवकर ही रूम स्वच्छ करूया असं ते एकमेकीशी बोलत आहेत. तर इकडे प्रियानं ठरवलंय जे हाताला लागतंय ते घ्यायचं, पिशवीत भरायचं, जेवढे काही पैसे असतील ते उचलायचे आणि आजच्या रात्री पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जायचं. जर का आपण पळून गेलो नाही तर आपलं काही खरं नाही आहे हे तिला समजलंय. तिच्याकडं पैसेसुद्धा आता जेमतेमच उरलेले आहेत. जे काही पैसे असतील ते आपण घ्यायचे आणि आता इथून मात्र निघून जायचं. आता पोलिसांच्या तावडीतून कसं सुटायचं ते मला चांगलं माहिती आहे, असं ती स्वतःशी म्हणते आणि आता तिने तयारी केलेली आहे. इकडे सायली आणि विमल यांना एक पिशवी सापडलेली आहे आणि त्या पाहतायत की पूर्णाजीच्या रूममध्ये ही वेगळीच पिशवी कसं काय आलेली आहे. त्यामध्ये काय असेल बरं, असा विचार करून त्यांनी ती पिशवी उघडलेली आहे आणि जेव्हा ती पिशवी उघडून त्यातल्या वस्तू त्या बाहेर काढू लागतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. कारण त्यामध्ये गाडीच्या बदललेल्या नंबर प्लेट आहेत. एवढंच नव्हे तर खुनासाठी वापरलं गेलेलं पोतं आहे आणि हे सगळं पाहून त्या दोघींना धक्का बसलाय. एका क्षणात सायलीला समजतं की हे सगळं शांताच्या खुनाचे पुरावे आहेत. त्या पोत्याला जे रक्त लागलेलं आहे ते नक्कीच शांताच असणार आहे. त्यावर हँड ग्लोव्ज पण आहेत आणि त्या हँड ग्लोव्जचा वापर देखील प्रियानं केलेला असणार आहे हे देखील तिला समजलेलं आहे. पूर्णाजीच्या रूममध्ये ती पिशवी प्रियानंच लपवलेली असते. कारण जेव्हा तिने ती बागेतून बाहेर काढलेली असते तेव्हा तिला संशय आलेला असतो की ही पिशवी जर का आपण इथे लपवून ठेवली तर अर्जुन आणि सायली यांना ती सापडू शकते. अशी कोणती जागा आहे बरं ज्या ठिकाणी सायली आणि अर्जुन यांना कसलीच शंका येणार नाही. आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती जागा म्हणजे पूर्णाजीची रूम आणि म्हणूनच तिने ती ठेवलेली असते. पण सायलीनं ही गोष्ट अतिशय अचूकपणे ओळखलेली आहे. हे सगळं प्रियाचंच कांड आहे. कारण पूर्णाजीच्या रूममध्ये कोणालाच कसलीच शंका येणार नाही, म्हणूनच तिने हे करून ठेवलेलं आहे. ही गोष्ट आता अचूकपणे सायलीच्या लक्षात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रियानं ज्याप्रमाणे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे केलेलं असतं. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन प्रिया निसटलेली आहे
आणि ती आता पनवेलला जाण्यासाठी पळत आहे. पण किती जरी पळाली तरी मात्र ती आता कोठेच जाऊ शकत नाही. कारण तिला मंजिरीने पाहिलेलं आहे आणि मंजिरीने लगेच सायलीला फोन केलेला आहे आणि मंजिरी सांगते की प्रियाला मी आत्ताच पाहिलेलं आहे. मला वाटतंय ती कुठेतरी पळून जाण्याचा प्रयत्न करते. आणि तेवढ्यात सायली सांगते की काही काळजी करू नको. ती कुठं जाणार आहे ना माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि असं म्हणल्यानंतर तिने रमाला फोन केलेला आहे आणि ती रमाला सांगते की पनवेलला प्रिया येणार आहे. तू ना आता तिला चांगलाच धडा शिकव. तेव्हा रमा म्हणते काहीच काळजी करू नको. तिला फक्त पनवेलला येऊ दे, मग बघ मी काय करते ते. आता रमा आणि मंजिरी या प्रियाची कशी वाट लावतायत ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येणार आहे. प्रियाला मात्र माहिती नाहीये घराच्या बाहेर पडलेल्या प्रियावर सायलीचं घरात बसून लक्ष आहे आणि त्यामुळं ती लवकरात लवकर पकडली जाणार आहे. आता प्रियाला पकडून रमा आणि मंजिरी काय शिक्षा देतात ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.